आमच्या जीवनामध्ये सतत अडथळे, संकट, दुःख येत असते. कधी-कधी एक दुःख गेलं तर दुसरं दुःख आमच्या जीवनात तयारच आहे असं वाटते. एक संकट गेलं तर दुसरं संकट आमच्या जीवनामध्ये आलेलं आम्हाला दिसते. आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात आणि आम्ही खूप प्रयत्न करतो, आमचे संकट दूर करण्यासाठी, आमची परिस्थिती सुधारण्यासाठी. आमच्या दुःखाला दूर करण्यासाठी खूप कष्ट करतो, मेहनत करतो आणि आम्ही आमच्यासाठी खूप कार्य करतो. कुटुंबासाठी खूप कार्य करतो. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला फक्त एक गोष्ट करायची गरज आहे. आम्ही देवासाठी कार्य करूया. जे काही मी करतो, देवासाठी करतो. सर्व काही. मी माझ्यासाठी जे करणं जोपर्यंत करत राहतो, तोपर्यंत मला यश भेटणार नाही. माझे संपूर्ण कार्य आजपासून मी देवासाठी करतो. मी देवाच्या इच्छेनुसार करतो. असं समजून जेव्हा आपण कामाला लागतो, आमच्या जीवनामध्ये यश येते. आम्ही आमच्या संकटाकडे पाहत राहायची गरज नाही. आम्ही आमच्या दुःखाकडे पाहत राहायची गरज नाही. आम्ही देवाकडे पाहत राहायला पाहिजे. देवाने आम्हाला आपल्यासोबत राहण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला बनवलेला आहे. तर मग आपण देवासोबत राहण्यासाठी, देवासह कार्य करण्यासाठी, देवाचे कार्य करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. जेव्हा आम्ही आमचे दुःख विसरून देवाच्या कार्यामध्ये हातभार लावू, देवाच्या प्रार्थनेमध्ये, देवाचे वचन ऐकण्यामध्ये जेव्हा हातभार लावू, तेव्हा आपोआप आपल्या जीवनातले संकट दूर झालेले आम्हाला दिसून येतील. म्हणून आपण देवाकडे लक्ष लावूया. देवासाठी कार्य करूया. देवासाठी करूया. सकाळी आपण देवासाठी उठूया. सकाळी आपण देवाकडे प्रार्थना करूया. सकाळी आपण जेवण-खावण करतो देवासाठी करूया. आमचं काम देवासाठी करूया. तेव्हा आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनातले संकट, दुःख सर्व देव दूर करणार. आपण आपल्यासाठी नाही, देवासाठी कार्य करूया.